सर, आज रामनवमी आणि भाजपाचे स्थापना दिवस आहे, नेमकं काय सांगा? मी सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिवस आहे. आजच 1980 मध्ये मुंबईत भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती आणि त्यावेळी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आज संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष आहे. महाराष्ट्रात सुद्धा आम्ही 1.5 कोटीपेक्षा अधिक सदस्य जोडले आहे आणि त्या निमित्ताने आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही सगळे मिळून संघटन पर्व साजरा करत आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपा यांना रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही आहे. उद्धव ठाकरे काय म्हणतात याच्यावर भाष्य करण्याचा मला अधिकार नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्तच आज जो कार्यक्रम होत आहे, योगायोग आहे की 6 एप्रिलला आज रामनवमी सुद्धा आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला रामाचा आशीर्वाद आहे आणि म्हणून मी तर असं म्हणेन की प्रत्येक माणसाने रामाचं नाव घेतलं पाहिजे आणि उद्धव ठाकरेने सुद्धा म्हातारपणी रामराम करण्यापेक्षा आत्तापासून रामाचं नाव घेतलं तर त्यांच्यासाठी बरं होईल. विपक्ष वक्फ बोर्डवर कोर्टात जाणार त्याच्याबद्दल आपली काय? विपक्षला जिथे जायचंय, ज्या कोर्टात जायचंय त्यांना संपूर्ण अधिकार आहे. ते कोर्टात जातात. यामुळेच आमचं संविधानावर, घटनेवरती विश्वास वाढतो. कारण मूलतः ज्या वक्फ बोर्डमध्ये कुठल्याही कोर्टात अपील न करण्याचा योग होता, म्हणजे तुमची जमीन जर वक्फ बोर्डाने आपलं अधिकार सांगितलं तर तुम्हाला न्यायसुद्धा फक्त वक्फ बोर्डकडेच मागावं लागणार, असा प्रावधान वक्फ बोर्डमध्ये होता आणि देशाच्या संसदेने एक ऐतिहासिक निर्णय घेऊन अनेक मूलभूत संशोधन या वक्फ बोर्डच्या नियमावलीत केलं आहे. आता जर तुमची जागा और त्याच्यावरती अधिकार वक्फ बोर्डाने केलं तर तुम्ही फक्त वक्फ बोर्डामध्ये नाही तर तुम्ही देशाच्या कुठल्याही कोर्टामध्ये दाद मागू शकता. हा अधिकार तुम्हाला दिला आहे आणि म्हणून जर विपक्ष याच नियमावलीनुसार कोर्टात जात आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो. सर, उद्धव ठाकरे ने कहा है कि विपक्ष कोर्ट के पास जाता है, वक्फ बोर्ड को लेकर तो जाने दीजिए, हम कोर्ट के पास नहीं जाएंगे, हमने जो करना था हमने कर दिया. पूरी देश की जनता ने देखा कि उभाटा के लोगों ने भगवा वस्त्र त्याग करके हरा कलर अपना लिया. जिन मूलभूत विचारों को लेकर यह पार्टी आगे बढ़ी थी, मजबूती से उसका पूरे महाराष्ट्र में असर बढ़ा था. उसने अपने सिद्धांतों से समझौता किया, स्वर्गीय बाला साहेब ठाकरे के विचारों के साथ समझौता किया. हिंदू वोट बैंक उभाटा से खसक चुका है. अब उनके पास केवल मुस्लिम तष्टीकरण के सिवाय कोई पर्याय नहीं है और उसके लिए ये खिसियानी बिल्ली खंबा नोचने का काम कर रही है.